फोटोवाले मंत्री सामाजिक न्याय मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री छत्रपती संभाजीनगर तसेच माननीय मंत्री माननीय आमदार अतुलजी सावे साहेब तसेच माननीय आपल्या सगळ्यांचे प्रेरणास्थान विक्रम बाप्पाजी काळे साहेब तसेच माजी आमदार एम शेख साहेब माजी आमदार कैलास पाटील साहेब तसेच माननीय शुक्रे साहेब अधिष्ठाता वैद्यकीय महाविद्यालय आणि आमच्या माध्यमिक विभागाच्या शिक्षण अधिकारी माननीय अश्विनीताई लाटकर मॅडम तसेच प्राचार्य माननीय शुभांगीताई काळे या सगळ्यांचाच आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी अतुलजी सावे साहेबांचं या ठिकाणी शाल श्रीफळ स्मृती चिन्ह देऊन यशस्वी असा सन्मान करावा. धन्यवाद. यानंतर या व्यासपीठावर उपस्थित माजी आमदारांसाठी मी आमंत्रित करतो श्री विलास उमा व श्री प्रकाश परदेशी आणि त्यांना विनंती असेल की त्यांनी साहेबांचं या ठिकाणी शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन यशस्वी असा सन्मान करावा. यानंतर माननीय माजी आमदार कैलास पाटील व्यासपीठावर उपस्थित जे काही अन्य मंडळी आहेत त्यांना विनंती आहे की कृपया आपण खाली जाऊन आपल्या सगळ्यांचा जे काही आमचे पाहुणे आहेत माननीय घोडले साहेब हे सुद्धा या व्यासपीठावर उपस्थित आहेत. श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत करावं. माननीय माजी महापौर नंदकुमार घोडले साहेब हो धन्यवाद सर. या व्यासपीठावर जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या माध्यमिक शिक्षणाला उपस्थित आहेत. एस.टी. जवळकर सर यांचा काल वाढदिवस होता त्यामुळे आपण सगळ्यांनी त्यांना एका टाळ्याच्या गजरामध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया. त्यांना दीर्घायुष्य लाभो ही विनंती ही देवाच्या चरणी आपण प्रार्थना करूया. आणि सन्माननीय जो दिवस असतो तो आपल्या जीवनातला एक अतिशय आनंददायी असा दिवस असतो आणि पी एस जवळकर सरांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान करत असताना आम्हाला मनस्वी अतिशय. तर महाराष्ट्रामध्ये एक चांगला नेता म्हणून उदयास येईल. आजही त्याचं नाव आहे परंतु एक संधी आयुष्यात भगवंत त्यांना निश्चित देईल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. खरं तर कित्येक किलोमीटर चालल्यानंतर कस्तुरीला मृग सापडतो. अगदी तसंच हजारो शिंपले शोधल्यानंतर त्यात एखादा हिरा सापडतो. या सृष्टीमध्ये लाखो माणसं जन्माला येतात मात्र त्यातील काहीच भाग्यवान असतात अशी आपण सर्व या व्यासपीठावरील मंडळी आहात. यानंतर
उस बहाने से कुछ सामाजिक उपक्रम होते हैं, जैसा कि गरीब बच्चों को नोटबुक का वितरण हो, गरीब मरीजों को फ्रूट का वितरण हो, गरीब मरीजों को दवाई मिलनी जाए। ऐसे हर एक सामाजिक उपक्रम जगह जगह पर होते हैं। वैसे ही उपक्रम मराठवाड़े के 8 जिले और 76 तालुका जो मेरी कॉन्स्टिट्यूंसी है उसमें हुए। इसलिए आज छत्रपति संभाजीनगर में ये प्रोग्राम हमारे सभी दोस्तों ने हमारे छत्रपति संभाजीनगर जिला राष्ट्रवादी शिक्षक संघ की तरफ से अपने 5 जिलों के अंदर करीबन 40 बच्चों ने 100% मार्क लिए थे। उनका भी सत्कार हमने यहाँ पर किया, उनके हेडमास्टरों का भी सत्कार हमने किया। उनका एक हौसला बढ़ जाए और सारे बच्चे भी आने वाले एग्ज़ाम में कामयाब हो जाए, एक प्रमुख कारण उद्देश्य उसका था। महाराष्ट्र ने इस साल से एक आदमी एक वृक्ष, एक स्टूडेंट एक पेड़, ये भी योजना जारी की है। उसके तहत हमने यहाँ पेड़ लगाकर उसको पानी डालने का भी काम मंत्री महोदय के हाथ से हमने किया है, क्योंकि ऑक्सीजन का जो अहमियत है वो कोरोना में हम सबको मालूम हुई। इसलिए ज़्यादा से ज़्यादा पेड़ लगाओ, उसका जतन करो, उसको बढ़ाओ। ये भी संदेश आज की इस प्रोग्राम ने हमने यहाँ पर देने की कोशिश की है। और आने वाले दिनों में मैं टीचरों का विधायक बोलकर पिछले 4 टर्म से इस छत्रपति संभाजीनगर डिवीज़न का नेतृत्व कर रहा हूँ। मेरे पिता स्वर्गीय वसंतराव जी काळे साहब, उन्होंने जो कार्य किया उसको आगे बढ़ाने का काम, सबको साथ लेके चलने का काम। सभी जात धर्म के लोग रहते हैं हमारे महाराष्ट्र में, हिंदुस्तान में, सबको समान मानकर उनको सभी को साथ लेकर चलने का काम मैं करते आया हूँ और आगे भी करते रहूँगा। ये भी वादा इस मौके पर मैंने सभी टीचर भाई बहनों को दिया है। आज विनानदान का मसला हो, पुरानी पेंशन का मसला हो, हमारे संचय मान्यता का मसला हो, उसको लेकर भी शासन की तरफ मेरा प्रयास जारी है। कल ही सभागृह में मैंने वॉकआउट करने का भी काम किया। अगर मैं सत्ता पक्ष में हूँ तो लेकिन जिसके लिए मैं वहाँ पहुँचा हूँ उसको न्याय देने की भूमिका हमेशा मेरी रही और आगे भी रहेंगी। ये वादा इस मौके पर मैं हमारे तमाम टीचर भाई बहनों को देना चाहता हूँ। सर एक आपसे आने वाले दिनों में CBSE अभ्यासक्रम लागू करने का भी शासन ने यहाँ पर योजना रखी है। वो भी लागू होने के लिए उसकी भी जो किताबें हैं, उसको जो ट्रेनिंग है वो हमारे टीचरों को मिले, ताकि वो अच्छी तरह से ये अभ्यासक्रम करिकुलम को लागू करने की कोशिश हमारे टीचर करेंगे। और मुझे लगता है कि इससे हमारे गरीब जो बच्चे देहात में पढ़ते हैं, ZP स्कूल में पढ़ते हैं, उनको बहुत बड़ा फायदा हो जाएगा। विकास लोगों के विकास के लिए हम देख रहे हैं कि प्राइवेट स्कूल तो अच्छे हैं, लेकिन ZP की कई ZP स्कूल की वहाँ बिल्डिंग नहीं है, इमारतें खराब हुई है, निज़ामकालीन जिसको हम बोलते हैं वो इमारत है। उसके लिए भी मैंने शासन की तरफ मांग की है कि इन सभी इमारतों का स्ट्रक्चरल ऑडिट किया जाए और उसको बनने का भी कोशिश सरकार ने जल्द से जल्द करना चाहिए। इसके लिए भी मैं कोशिश मेरी जारी है। औरंगाबाद, छत्रपति संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली 5 डिस्ट्रिक्ट आते हैं। वो 5 डिस्ट्रिक्ट में से जिन बच्चों ने SSC बोर्ड पर एग्ज़ाम में 100% मार्क लिए, उन बच्चों का सत्कार, और जो बच्चे जिस स्कूल में ये बच्चे पढ़े वो स्कूल के हेडमास्टर का भी सत्कार हमने यहाँ पर रखा था। सालगिरह हम बच्चों की मनाते हैं। सर्वांना शुभेच्छा दिल्यानंतर बाजूला भोजन व्यवस्था केली आहे। सर्वांनी तिकडे जायचे जेवण करण्यासाठी। थँक्यू सर समोर बघा, समोर समोर हां इकडे समोर पाहा सर, इकडे समोर बघा सर थँक्यू। हा सर सर इकडे समोर पुढे या थोडासा एक सर, सर. कॅमेरा पुढे आणा झूम मध्ये घेता ना हां समोर सर कुठे काय घेतला पप्पा एक मिनिट
सर मोबाईल खाली करा तुम्ही थोडंसं साईड नाही सर ऐका सर्व शिक्षक यांना भोजन केल्याशिवाय भोजन सर्व सदस्यांनी भोजन सर त्यांना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मी आयोजक समितीच्या वतीने खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि आजच्या या अभिष्ट चिंतन सोहळा तसेच गुणवंत विद्यार्थी सत्कार या कार्यक्रमाचं शेवटचा भाग म्हणजे आभार. तर आभारासाठी मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री प्रदीपजी विखे सर यांना येतो की तसं आपण आभार प्रदर्शन करावं. यानंतर समोर येते श्री सिद्धेश्वर विद्यालय माजलगाव जिल्हातील मुख्याध्यापक श्री दिनकर संतोष बाबूराव आणि विद्यार्थ्यांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान करत आहे आणि हा सन्मान करत असताना आम्हाला मनस्वी अतिशय आनंद होतोय. यानंतर जिल्ह्यातील मुख्याध्यापकांचं नाव आहे श्री शिंदे धनंजय सर आणि गुणाचे आहे चिरंजीव बाके अमिताभोज. आणि या विद्यार्थ्यांनी सुद्धा सर्व विद्यार्थ्यांचा हा सत्कार माननीय अतिथींच्या वतीने स्वीकारावा. स्वर्गीय प्रमोदजी महाजन न्यू इंग्लिश विद्यालय अंबेजोगाई तालुका अंबेजोगाई जिल्हा भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. यानंतर तयार येते गांधी विद्यालय न्यू मोंढा परभणी तालुका जिल्हा परभणी. मुख्याध्यापक आहेत श्री बी डी खनिडे सर आणि विद्यार्थी आहेत पवार ओंकार विठ्ठलराव. या विद्यार्थ्याला मी या ठिकाणी समोर आमंत्रित करतो. अगदी सावकाश आपण सगळ्यांनी कृपया या विद्यार्थ्यांना प्रेरणा द्यायची आहे त्यांच्यासाठी आपण जोरदार अशा टाळ्या वाजवायच्या आहेत. एखादा यानंतर 100% मार्क्स मिळवलेले आहेत. तर त्या दोन्ही विद्यार्थ्यांनी कृपया समोर यायचे. बाल विद्यार्थी हायस्कूल परभणी तालुका जिल्हा परभणी मुख्याध्यापक श्री एम बोराणे